नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन झेपले. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बस आता लेमन टी पितो. लेमन टी पिऊन झाली की आपल्याला लगेच निघायचं आहे दादरला. तर मित्रांनो, आता आपण आहे ना मोटो व्लॉगिंग पण चालू करणार आहोत. तर त्यासाठी मी आता हेल्मेट घेऊन चाललो आहे, हे वालं मोटो व्लॉगिंग करण्यासाठी मित्रांनो. तर चला आता निघूया दादरला, टाईम न घालवता, कारण खूप लेट झालेला आहे आणि आज आपल्याला तुम्हाला पण मोटो व्लॉगिंग वगैरे बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपण इथे पोहोचलेलो आहोत दादरला. दादरवरून निघालो आहोत आपण. हे बस आहे दादरचा 6-7 नंबर प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण इथून आता गेलो ना, इथं युटर्न मारला ना, तर हे आहे आपलं TT सर्कल, हे आपलं सर्व आलं दादर. पण इथून आता वन वे गेला आहे, तर त्यामुळं आता आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे. नाही तर इथून आपण गेलो तर लगेच आपलं दादरला बाहेर TT सर्कल आपण बाहेर पडतो. पण या वन वे केल्यामुळं आता पूर्ण असं माटुंगा रोड वगैरे फिरून आपल्याला जावं लागेल. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे दादरला मोटो व्लॉगिंगचा. थोडंसं जरा अनकम्फर्टेबल वाटतं आहे, पण ठीक आहे. मला माहीत नाही माझा आवाज कसा येतो वगैरे, आणि व्हिडिओ वगैरे बरोबर येतो का वगैरे. कारण खूप दिवसानंतर हे सर्व मोटो व्लॉगिंग वगैरे करतो. मागे केलं होतं जेव्हा मी गणपतीला गावी गेलो होतो, त्या टायमाला केलं होतं. त्यानंतर मी आत्ता करतो आहे. बस आता डिसेंबर चालू झाला आणि आत्ताच मोटो व्लॉगिंग करतात. खूप टायमानंतर मोटो व्लॉगिंग करतो मित्रांनो. तर हे बघा, हे माटुंगा रोड रेल्वे स्टेशन आहे. माझ्या लेफ्ट साईडला आहे ना ते. आता आपल्याला पुन्हा वरतून जायचं आहे ब्रिजवरून. त्यानंतर मग आपल्याला दुसरी प्लाझा वगैरे वगैरे तिकडून असं फिरत फिरत आपल्याला जायचं आहे, कारण आपल्याला काम आहे दादरला. एकदा बाईक थांबून बघायला पाहिजे व्यवस्थित रेकॉर्डिंग होत आहे का. खूप टायमानंतर मी करतो आहे मोटो वगैरे. पेट्रोल पण टाकावं लागेल. पेट्रोल पण कमी आहे गाडीमध्ये. पेट्रोल पण टाकतो नंतर. तर इथून आपण आता लेफ्ट साईडला गेलो की प्लाझा आलो.
हे आहे प्लाझा सिनेमा. बाकी मित्रांनो मी हे कुठून गेलो रेकॉर्डिंग चालू आहे की नाही. आता मी इंटातून आहे ना दिसत पण नाही रेकॉर्डिंग चालू आहे की मी ब्राईटनेस कमी करून ठेवलं कॅमेराचं ना त्यामुळे. आता बघूया एका साईडला जाऊन थांबलेलं गाडी नंतर फक्त रेकॉर्डिंग होतं. तर मित्रांनो हे आहे दादरचं सिटी सर्कल. एक आपल्याला ना हेल्मेट लॉक पण घ्यायचं आहे. तर हेल्मेट लॉक इथे भेटेल मला तो इथून घ्यायचं हेल्मेट लॉक. तर मित्रांनो हेल्मेट लॉक घेतलं आहे मी. वेगाचं हेल्मेट लॉक घेतलं आणि आता इथून चाललं जरा इथे काम आहे थोडं. ते काम करून आपल्याला जायचं थोडं मागून जाय. एकदम रस्त्याच्या मधूनच चालू साईडलाच पार्किंग आहे. इथं पण सीट एकदम खतरनाक. इथं पार्किंग लेफ्ट साईडला असं एकदा राईट साईडला होतं. आज तर दोन्ही साईडला गाड्या लावल्या आहेत. तर बाकी जरा इथे एक काम आहे ते करून येतो. भेटतो लगेच तुम्हाला. तर मित्रांनो आपलं इथलं दादरचं काम झालेलं आहे. तर आत्ता मी चाललो आहे माहीमला. आणि मी आता काय केलं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये मी सेटिंगमध्ये काय केलं आहे की जी सेटिंग होती ना ती पहिल्यांदा मी अल्ट्रा वाईड ठेवायचा. तर आता मी वाईडमध्ये ठेवले. तर आता घरी जाऊन बाकी बघतो मी कसं वगैरे रेकॉर्डिंग होतं आहे वगैरे. कारण कसं आता एवढं समजत नाही. जेव्हा घरी रेकॉर्डिंग करेल ना त्यावेळेला माहिती पडेल की काय गडबड होते, की अल्ट्रा वाईड करायला पाहिजे की वाईडमध्येच चांगली आहे. थोडे काय काय व्हिडिओमध्ये थोडे एक्सपेरिमेंट करतो, बघूया मग समजेल आपल्याला नक्की कोणती स्क्रीन वगैरे ठेवायला पाहिजे आपल्याला. वाईड ठेवायला पाहिजे की अल्ट्रा वाईड ठेवायला पाहिजे. तर आता आपण चाललो आहे माहीमला. माहीमचं एक काम ते करून घेऊ. बाकी मित्रांनो तुम्ही सांगत जा वगैरे आपले व्हिडिओ कसे आहेत, कसे वाटतात तुम्हाला ते सांगत जा सर्वजण. कारण तुम्ही जर कसं रिव्ह्यू दिलं की मला पण एक आयडिया येईल की बाबा हां आपल्याला काय काय चेंजेस करायला पाहिजे व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर खराब वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय खराब वाटतं ते पण तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये, की हे बाबा तू करतोस ते खराब वाटते, बरोबर वाटत नाही व्हिडिओमध्ये, तू असे चेंजेस करू शकतोस. मग त्याप्रकारे मग मी काय करेल चेंजेस करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही थोडंसं काहीतरी मला सांगा वगैरे व्हिडिओमध्ये काय चेंज करायला पाहिजे. आणि हां लाईक शेअर करत जा मित्रांनो व्हिडिओला. हा आहे शंकर शेठ फ्लायओव्हर आहे मित्रांनो.
आणि मला ह्याच्यामध्ये थोडंसं असं वाटतं आहे व्हिडिओमध्ये की आपली स्क्रीन आहे ना थोडी खाली जाते, थोडी वरती करायला पाहिजे. पण ते आता बघू. आता तुम्ही मला सांगा वगैरे तुम्हाला काय वाटतं की वरती थोडीशी स्क्रीनमध्ये चेंजेस करायला पाहिजे का? आता हे कसे खालचा जो एरिया आहे ना तो जास्त दाखवतो आहे, थोडंसं वरती करायला पाहिजे का ते तुम्ही पण मला सांगा वगैरे स्क्रीनबद्दल. म्हणजे कॅमेरा थोडासा आपल्याला वरती करायला पाहिजे की खाली करायला, आता आहे तोच ठीक आहे, मला ते पण सांगा तुम्ही मित्रांनो. आणि आताचा आपण करतो आहे वाईडमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ आपण कदाचित अल्ट्रा वाईड पण करून बघू. अल्ट्रा वाईडमध्ये काय होतं की जास्त एरिया कवर होतो. तर आता आपल्याला ना इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट घेऊन आहे ना नंतर आतमध्ये जायचं आहे. हा ब्रिज आपल्याला आहे तो वरती ब्रिज नाही चढायचा आहे, खालून जायचं आहे, नंतर लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला धारावीसाठी. तर इथून आपल्याला मित्रांनो लेफ्टला जायचं आहे. अरे यार, हे काय काय एरिया असं आहेत ना की इथं ट्रॅफिक एवढं जास्त असतं ना, कधी पण या साईडला ट्रॅफिक असतं जास्त. आता हा कुठं घुसवतोय भाई. हे आता ट्रॅफिक आहे ना ते पुढं सिग्नलपर्यंत असेल, पुढे एक सिग्नल आहे तो तिथपर्यंत हे ट्रॅफिक भेटतं.
दिवसाचे 24 तास ट्रॅफिकच असतं इथे. तरी आता तरी ऊन आहे ना, तर उन्हातून तर एवढी हालत खराब होते ना कधी कधी ट्रॅफिकमधून वगैरे वैताग येतो. आणि पेट्रोल पण टाकायचं विसरलो आहे गाडीमध्ये. कधी टाकलं ते मला पण लक्षात नाही, कारण रिझर्वला लागले गाडी. त्यामुळं जरा लवकरात लवकर आता हे इथलं माहीमचं काम झालं की पेट्रोल पहिल्यांदा टाकून घेतो. नाहीतर बंद पडले तर धक्का देत देत जायला लागेल. आणि इथे जवळपास कुठं पेट्रोल पंप पण नाही आहे. आता इथून एवढा ट्रॅफिक नाही भेटत इथे. आता मला ना इथे जवळच काम आहे, इथे बाजूलाच. ते काम झालं की मग आपल्याला परत इकडनं यायचं U-टर्न मारून. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे डेस्टिनेशनवरती. तर आता भेटू आपण थोड्या वेळातच. तर मित्रांनो, हे घेतलं आहे मी वेगाचं हेल्मेट लॉक. आणि ॲक्च्युली सीन काय झाला, मी हेल्मेट लॉक हे खोलत होतो ना, ते बघा काय झालं, ते हातच कापला. ते चावीचं जे रिंग असते ना, चावीची रिंग, तीच हाताला लागली. मी त्यानं खोलायला गेलो चावीने आणि ती रिंगच हातामध्ये लागली. तर फायनली मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे इकडचं माहीमचं. तर आता मी चाललो आहे दादरला परत. बघा इथे ट्रॅफिक आहे, आपल्याला U-टर्न मारायचं आहे समोरून. इथूनच फिरून घेतो, कारण U-टर्न मारायला ना भरपूर लांबून जायला लागेल. पुढून आहे ना राईट साईडला घ्यायला आहे ना, तर मग इथूनच घेतो, कारण पुढून तिकडनं भरपूर फिरून यायला लागतं. इथे जवळ U-टर्न मारायला नाही आहे वगैरे. आणि आज घरी जाऊन बघतो पण काय रेकॉर्डिंग वगैरे कसं होतं आहे, काय होतं आहे, काय चेंजेस करायला पाहिजेत का ते पण चेक करतो. मी मागाशी वगैरे चेक केलं वगैरे, कॅमेऱ्याचं अँगल वगैरे थोडंसं मला वाटते खाली येते असं वाटतं आहे.
एकदा मी परत चेक करतो घरी जाऊन व्यवस्थित, ज्यावेळेला एडिटिंग करेल त्यावेळेला माहिती पडेल. कारण मला वाटतं थोडंसं अँगल वगैरे खाली येतं आहे, थोडंसं वरती करायला पाहिजे. काय आहे ना, आपण हे 4-5 वेळेला व्हिडिओ वगैरे बनवणं, त्यावेळेला आपल्याला पूर्ण आयडिया येईल की काय चेंजेस करायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की ना, आज शनिवार आहे आणि आज तारीख मी सांगायचं तुम्हाला विसरून गेलो. 13 तारीख आहे, 13 डिसेंबर तारीख आहे आज. आणि आज काम पण कमी होतं, तर म्हटलं चला आज व्हिडिओ वगैरे करूया, मोठं व्लॉगिंग करू. तर असा काही मग प्लॅनिंग केला मग म्हटलं मोठं व्लॉगिंगचं. तर हे आता लेफ्ट साईडला आहे ते दादर स्टेशन. तर इकडं आहे 6-7 नंबर प्लॅटफॉर्म दादरचा. आता आपण तर 4:30 वाजलेले आहेत, 4:40 झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हा माझा फर्स्ट होता मोठो व्लॉग. तर बाकी तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तर नक्की सांगा कॉमेंट्स करून. आणि काय काय माझ्याकडून चुका झाल्या त्या पण तुम्ही सांगा, आणि याच्यामध्ये आपण काय काय चेंजेस करू शकतो ते पण तुम्ही सांगा, जेणेकरून व्हिडिओ वगैरे चांगला येईल. तर आता आहे ना, दादरवरून आहे ना 5:27ची ट्रेन आहे ना, ती पकडून मी आता चाललो आहे. कारण ही ट्रेन आहे ना, इथून आपलं दादरवरून सुटते, विरार ट्रेन आहे ती. तर आता 10 मिनटं दाखवत आहेत, तर आपल्याला ही ट्रेन पकडायची आहे. तर मित्रांनो, मी आत्ताच घरी पोचलेलो आहे. आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाकी भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.